शिवसेनेचा वचननामा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातींपेक्षा कमी खर्च लागतो अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलंय। माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या शिवसेना 50 वर्षाची घोडदौड या ऑडिओ बुकच्या अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या युती संदर्भात येत्या 26 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलंय। आपण सध्या कुंपणावर आहोत, त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शांत राहिलेलं बरं असं सांगत उद्धव यांनी शिवसैनिकांना तुर्तास संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय। त्यामुळे युतीचं काय होणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते। आणि याच ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेले आहेत आणि त्यांनी भाजपला कसं डिवचलेलं आहे आपण पाहूया। गोष्ट तशी गमतीचीच आहे आणि त्याच्यामध्ये जो प्रश्न पडलाय आय लव्ह यू कसं म्हणायचं, अनेक मुद्दे आहेत, तो कधीतरी मांडायला पाहिजे की नको। ठीक आहे, पण आज नाही मांडणार आहे, आज नुसतं नाटक पाहायचं, जे कोण आपल्या समोर नाटकं करते ते पाहायचं, बाकी काही नाही। नाही, हे सगळं मला जे काही बोलायचं ते मी 26 तारखेला बोलणार आहे, अगदी 26 तर बोलणार आहे। पण अजून कसे जरा आपण कुंपणावर आहोत, त्याच्यामुळे इकडे का तिकडे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत जरा शांत राहिलेलं बरं। शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांच्या त्या मेळाव्यामध्ये पण आज मी जाहीर करतोय, निवडणूक जवळ येते आहे। ज्यांचा शिवसेनेवर विश्वास नसेल, ज्यांचा माझ्या नेतृत्वावरती विश्वास नसेल, त्यांनी बेधडक कुठची वाट पकडायची पकडा, माझ्यासोबत जे निष्ठावान राहतील त्यांना घेऊन मी पुढे जाईल। आज मी शिवसेनेचा वचननामा जाहीर केलेला आहे। अनेक चांगल्या गोष्टी मुंबईकरांसाठी आपण सादर केलेल्या आहेत। मग काही जणांनी विचारलं की ह्याला सगळ्याला खर्च किती येईल। म्हटलं एक गोष्ट नक्की आहे की पंतप्रधानांच्या जाहिरातीवरती जेवढा होतो ना तेवढा तर नक्कीच येणार नाही।